महाराष्ट्र न्यूज नेशन टीव्ही, जनतेच्या विश्वासाचं न्यूज नेटवर्क. सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या सर थोडक्यात. मी नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे 2. माझ्याकडे हवेलीचा काही भाग, त्याचबरोबर मुळशी तालुका, मावळ तालुका, खेड तालुका आणि जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्याचा माझ्या कार्यालयामध्ये कार्यक्षेत्रामध्ये समावेश होतो. आपल्या ज्या विभागाचे निश्चित कार्य काय आहे त्याच्यात थोडक्यात माहिती द्या सर. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरणीय कायद्यांची अंमलबजावणी आणि त्याचं मॉनिटरिंग करणे, म्हणजे थोडक्यात त्याचं तपासणी आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी होते का नाही हे मुख्यत्वे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आहे. यामध्ये जलप्रदूषण, हवा प्रदूषण, कचरा, जैववैद्यकीय कचरा, ध्वनी प्रदूषणातलं काही भाग आमच्याकडे येतो. त्याचबरोबर नंतर घनकचरा व्यवस्थापन 2026 आत्ताचा जो नवीन आला आहे तो, अशा विविध कायद्यांची अंमलबजावणी आणि त्याचं मॉनिटरिंगचं काम हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केलं जातं. गेल्या 6 महिन्यात तुम्ही किती उद्योगावर कारवाई केलेली आहे का ज्याच्यामुळे प्रदूषण होते, असं काय आहे का सर तुमच्याकडे लिस्ट वगैरे? नाही, त्याच्याबद्दल जर सविस्तर बोलायचं झालं तर तसा एक्झॅक्ट आता आकडा सांगता येणार नाही, पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे एवढ्यावरच कारवाई केली आणि आपण थांबलो असं होत नाही. जसे अर्ज प्राप्त होतात त्यानुसार कारवाई केली जाते. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाची जी स्वतःची जी मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलमधून ज्यावेळी तपासणी आमच्या क्षेत्र अधिकाऱ्यामार्फत होती, तक्रारी आल्यानंतर होती आणि आमच्या सरप्राईज इन्स्पेक्शनमध्ये जर त्याची तपासणी होते, त्यामध्ये त्या उद्योगाला जे संमतीपत्र दिले त्या संमतीपत्रातील अटी व शर्तींची पूर्तता होती आहे का नाही, त्याचबरोबर कोणाकडे संमतीपत्र आहे का नाही या विषयानं वेगवेगळ्या अँगलमधून जशा प्रकारचा तो उद्योग आहे त्या उद्योगाच्या प्रकारे त्या कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगानं पुढील कारवाई करता येईल. आता तुम्ही गेल्या 6 महिन्यात किती उद्योगावर कारवाई केली हा आकडा म्हणलं तर आम्हाला तो आमच्या प्रादेशिक कार्यालयाकडून आणि आमच्या कार्यालयाकडून काढून द्यावा लागेल. परंतु जलप्रदूषण, हवा प्रदूषण, घातक कचरा, अघातक कचरा इत्यादी प्रकारच्या सर्व तक्रारी ज्या प्राप्त होतात किंवा आमच्या सरप्राईज इन्स्पेक्शनमध्ये जे आम्हाला त्रुटी आढळून येतात त्या अनुषंगाने कारवाई केली जाते. आता नागरिकांच्या ज्या तक्रारी येतात तुमच्याकडे त्याच्याबद्दल तुम्ही कारवाई नाही करत असा तुमचा गंभीर आरोप आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, हा गंभीर आरोप म्हणता येणार नाही. आम्ही थोडंफार आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमच्याकडे जे मनुष्यबळ उपलब्ध आहे, आमच्याकडे जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातील आमचा तो डिस्टन्स क्रायटेरिया जर आपण विचारात घेतला, म्हणजे इथून आपण पुण्यातून हँडल विविध विषय करतो, जुन्नर, आंबेगाव इतर प्रकार किंवा इकडे इंदापूर, अशा प्रकारे ज्या तक्रारी आहेत त्याची त्वरित दखल घेतली जाते. नागरिकांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली जात नाही हा आरोप चुकीचा आहे आणि तो आम्हाला स्वीकारार्ह नाही. बरं, आता आमच्याकडे तुम्ही म्हणताय सर म्हणजे तुम्ही हे करू शकत नाही, आमच्याकडे प्रूफ आहेत सर, दाखवा सर त्यांना. नाही, यांचा विषय मला पाठ आहे. नाही पाठचा नाही, मग त्याच्याबद्दलच सांगा ना सर. आता कोर्टाची ऑर्डर असताना त्याच्यावर कारवाई होत नाही, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, यांची जी अतुल स्टोन क्रेशर बाबतची जी यांच्या जेटी साहेबांच्या संस्थेची तक्रार होती त्या अनुषंगानं म्हणजे 22-23 असेल बहुतेक, 22-23 मध्ये पाहणी करून त्या अनुषंगाने त्यांना बाकीच्या प्रस्तावित आदेश किंवा इतर कारणे दाखवा नोटीस दिल्या होत्या आणि त्यानंतर सदरचं प्रकरण हे माननीय राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल होतं. राष्ट्रीय हरित लवादामध्ये त्याच्या सुनावण्या होऊन त्यानंतर आम्ही पुन्हा हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे त्या उद्योगाची पडताळणी करून जे राष्ट्रीय हरित लवादानं आम्हाला आदेश दिले होते की बाबा त्यांचं एन्व्हायरमेंटल डॅमेज कॉम्पेन्सेशन म्हणजे पर्यावरणीय नुकसान भरपाई आपण काढा, आणि ती पर्यावरण नुकसान भरपाई आम्ही कॅल्क्युलेट करून आमच्या मुख्यालयास गेली होती. मुख्यालयातून काही त्याच्यात पुन्हा त्रुटी आल्या, त्रुटीची पूर्तता करून ती पुन्हा मुख्यालयात सादर केलेली आहे आणि सादर केल्यानंतर आता 1-2 दिवसात ती प्राप्त होईल. येते साहेब बोला. हां, आता कोर्टाच्या आदेशाप्रमाणे यात जवळजवळ 1 वर्ष होत आलेले. हे नियमात बसतंय का नियम बाह्य? कोर्टाची ऑर्डर 1 मिनिट, कोर्टाची आदेश आल्यानंतर किती दिवसात त्या मुद्द्यावर कारवाई व्हायला पाहिजे यावर आपले काहीतरी रूल्स असतील, नियम असतील. ऐका, तुमची जी तक्रार होती त्या तक्रारीमध्ये माननीय राष्ट्रीय हरित लवादाने ते प्रकरण डिस्पोज ऑफ केलं होतं. सब्जेक्ट टू MPCBला डायरेक्शन दिले होते की ॲज पर लॉ त्याचं एन्व्हायरमेंटल डॅमेज कॅल्क्युलेशन करून टाकावं आणि त्या अनुषंगानं आम्ही ते तुम्हाला जे आत्ता मी स्पष्टीकरण दिलं त्यानुसार त्याचं डॅमेज कॅल्क्युलेशन, एन्व्हायरमेंटल डॅमेज कॉम्पेन्सेशन आता 1-2 दिवसात प्राप्त होईल. ते आम्हाला तुम्हाला कळवतो आहे. पण त्यात असा प्रकार झाला, त्या शेतकऱ्यांच्या वेदना इतक्या कठीण असताना त्यांना त्या कंपनी उद्योगापासून गेल्या 10-15 वर्षापासून अति नुकसान होत होतं.
तो नियम पाळतच नाही त्या आपल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे. ठीक आहे, तुम्ही जसं आता परवा माझ्याकडे आला होता, शेतकरी तुम्ही घेऊन आला होता, तुम्ही एखादी आणखी तक्रार त्यावेळी आपण त्यांना प्रस्तावित आदेश दिले होते. आय थिंक बँक गॅरंटी त्याची जप्त केली का नाही हे मला प्रादेशिक कार्यालयाकडून समजून घ्यावं लागेल. परंतु तुमची जी तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यावेळी 2022-23 आणि 23-24चा पिरियड होता, त्यामध्ये त्यावेळच्या ऑफिसरांनी त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्या शहानिशा करून त्यानुसार कारवाई केली होती. परंतु आता जरी आपली तक्रार असेल, जशी परवा तुम्ही आपण शेतकरी घेऊन आला होता आणि तशी तक्रार दाखल केली तर पुनश्च एकदा त्या उद्योगाची पाहणी करून पुढची कारवाई करून देतो. परंतु आजही तिची अशी अवस्था आहे की त्या उद्योगाकडून रस्त्यावर त्याच्या कंपनीचा कुठलाही नामफलक नाही आहे. झाडांची संख्या जी वर्षाप्रमाणे थोडी वाढली पाहिजे आपल्या नियमानुसार, तशी अजिबात वाढ झालेली नाही आहे. आणि सांडपाण्याची व्यवस्था तर काहीच नाही आहे. ह्या काही नियमावली ज्या आहेत तो त्याचं पालन गेल्या 10-15 वर्षापासून जसा उद्योग चालू केला आहे तसं त्याचं पालन केलेलेच नाही. आपण जरी तपासणी केली तरी तुम्हाला काय चित्र दिसलं आम्हाला माहीत नाही. तुम्ही काहीतरी पॉईंट काढले हे आम्हाला कळलं त्याच्यातून, तरी पण त्या पॉईंटची दुरुस्ती झालेली नाही. आजही चित्र जसं तसं आहे. मग शेतकऱ्यांचं पण म्हणणं असं आहे की आम्ही एवढ्या तक्रारी करतोय की 2-2.5 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत असताना संबंधित प्रशासन दखल का घेत नाही, याच्यावर कडक ॲक्शन का घेत नाही. याला एकच प्रकल्प, यांनी हा प्रकल्प बंद करावा. याला आम्ही सांगूनच जमलोय, तुमचं तो ऐकत नाही. मग हा प्रकल्प बंद होणं गरजेचं आहे जेणेकरून आम्ही सुखारी जगू शकतो. आजही आम्हाला इतक्या जीवाला धोका आहे की आमचं घर पडायला झालं आहे, आमच्या शेतीला नुकसान झाले, आमची जनावरं बेदरतात. त्याचं ब्लास्टिंग टायमिंगच्या ओव्हर होतं आहे. आता 8 दिवसापूर्वी संध्याकाळी 7 नंतर 7:15 त्यांनी ब्लास्टिंग केले. नाही, आता जेटे साहेब यात कसं होतं की उद्योगाच्या जवळचे शेतकरी आणि उद्योगापासून लांब असणारे तक्रार करते. आता आपण उद्योगाच्या जवळ आहे काय मला माहिती नाही, किंवा आपल्या घराचा तडा जातो, आपल्या घराची जनावरं काही किंवा त्या आवाजानं भेदरतात, हे त्या संबंधित लागून जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी तशा प्रकारची तक्रार दिली तर तिची निश्चितच दखल घेतली जाईल. आपण पर्यावरण संस्थेमध्ये काम करतात, आपली स्वतःची संस्था आहे, तुम्ही आमच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार येतात, आपल्या तक्रारी दाखल करतात. माहिती अधिकार नियमांतर्गत आपले बरेचसे अर्ज आमच्याकडे दाखल आहेत, आमच्या विरुद्ध जे तुमचे अपील दाखल आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ वेळोवेळी कारवाई करते. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या घराला तडे गेले, ज्या शेतकऱ्यांची जनावरं बेदरली किंवा काय मृत्युमुखी पडली, ज्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होतंय, अशा प्रकारची तक्रार किंवा तशा प्रकारचा टोटल तुम्ही जर अहवाल दिला, मग त्यामध्ये पिकाचं नुकसान होत असेल तर कृषी विभाग आहे, घराची नुकसान भरपाई होणारे असेल तर तहसीलदार आहेत, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्या स्टोन क्रशरचं जे काय हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आहे, सांडपाणी त्याच्यातून निर्माण होत नाही, कारण सांडपाण्याचा प्रश्न होत नाही. फक्त पाणी त्याला लागतं की बाबा धूळ सपरेशन, डस्ट सपरेशन करण्याच्या धुलीकण जागेवर बसवण्यासाठी पाण्याचा फवारा केला जातो. त्यातून उत्खनन आणि ब्लास्टिंगचा जो प्रकार आहे तो जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याशी संबंधित आहे, त्यांच्याकडे आपण पाठपुरावा करावा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आपण आत्ता शेतकऱ्याची तक्रार दिली तर 2 दिवसात त्याची पाहणी करतो आणि पुढची कारवाई करून देतो. शेतकऱ्यांच्या तक्रारी जवळ 2 वर्षापासून तुमच्याकडे पेंडिंग आहेत. तोच मुद्दा आहे त्याच्यामध्ये. घराला तडे जाणे, शेतीचं नुकसान होणे, जनावरं बेदरणे, ब्लास्टिंगचं आहे, हे सगळे विषय ते देऊन 2 वर्षापासून तुझी तक्रार आपल्याकडे नाही. काही तक्रारीमध्ये कसं होतंय, काही तथ्यहीन तक्रारी असल्यामुळं आणि काही तक्रारी येतात आणि पुन्हा त्याची माघार घेतली जाते, हाही प्रकार आहे. परंतु त्यामध्ये जर तथ्य असेल तर निश्चितच आमच्याकडून त्याची कारवाई करेल हे मी आश्वासन देतो. मग आपण तिथं ज्यावेळेस स्थानिक त्या उद्योगाला भेट दिली किंवा तपासणी केली त्यावेळेस आपण त्या स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं होतं का? स्थानिक शेतकऱ्यांच्या तुम्ही तक्रारी त्यांना बोलून त्यांच्या त्या गोष्टीची शहानिशा केली होती का आपण? नाही. हे बघा, आता 23-24चा अर्ज होता त्यावेळी काय अधिकाऱ्यांनी त्यावेळेच्या काही भूमिका घेतली होती मला माहिती नाही. परंतु आता जर आपली तक्रार प्राप्त झाली, असं काही नाही की आज तक्रार दिली म्हणून मागचं बॅकग्राऊंड त्याचा इतिहास पुसून टाकला जाईल असं काही नाही. म्हणून जे आहे आता NGT आपली केस आहे, आता जरी शेतकऱ्यांनी तक्रार दिली तर त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करतो. त्या संबंधित शेतकऱ्यांना जागेवर बोलवतो, त्याची वस्तुस्थिती बघतो, त्याचा पाठपुरावा करतो, किंवा आपल्या माध्यमातून जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदारांची प्रतिनिधी, कृषी अधिकाऱ्याची प्रतिनिधी या सगळ्यांची आपण संयुक्त पाहणी अरेंज करावी आणि त्यानुसार मग आम्ही पुढची कारवाई करून देतो. आता ग्रामपंचायतीने ठराव पास करून तो उद्योग बंद करण्यासाठी 17/12/25ला ठराव पास करून आपल्याकडे त्याचं तो स्टोन क्रशर प्रकल्प बंद करण्यासाठी आपल्याला पत्र दिले. त्या पत्रावर आपल्याकडून आतापर्यंत काय कारवाई झाली? नाही. ग्रामपंचायतनं त्या उद्योगाला परवाना देणं, त्यावेळी देणं हे ग्रामपंचायतीचं काम आहे. त्यावेळच्या बॉडीनं, त्यावेळच्या तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असतील किंवा ग्रामसेवक असतील तो ठराव करून एखादा उद्योग स्थापित झाला आणि 4 वर्षांना तो उद्योग त्याच ग्रामपंचायतीनं बंद करा म्हणून जर पत्र दिलं तर हा केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील कारवाईचा भाग नाही. याला त्या जिल्हा ग्रामपंचायतीनं त्यांच्या
महसूल विभागातील ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार त्यांनी कारवाई करावी. आपण आपल्याकडे पण कारवाईच्या बाकी आपण परमिशन दिली म्हटल्यावर आपण त्या उद्योगावर काहीतरी ॲक्शन घेऊ शकतो. नाही, उद्योगाला त्या ग्रामपंचायतीनं कुठलाही बाकीचा बेस नसताना जर सुरू करा आणि बंद करा म्हणलं तर त्या दृष्टीनं काय होत नाही. त्या उद्योगानं ग्रामपंचायतीच्या अधिनियमातील ज्या काही तरतुदी आहेत, हो. परवाना देणं, परवाना रद्द करणं, त्या व्यवसाय कारण त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तो उद्योग कार्यरत असतो. बरोबर आहे. त्यामुळं त्या ग्रामपंचायतीनं त्या उद्योगावर त्यांच्या तरतुदीनुसार कारवाई करावी. हां, मग ते त्यांनी ठराव शेतकऱ्यांचे म्हणणं म्हणून ठराव पास करून बंद करण्यासाठी आपल्याकडे दिलं. मग आपण तारीख बंद करू शकत नाही. ग्रामपंचायतीचा ठराव असू देत, शेतकऱ्यांच्या तिथल्या तक्रारी असू देत, त्याची पूर्ण शहानिशा करतो, आमच्या लिगल विंगचं ओपिनियन घेतो, त्यानुसार पुढची कारवाई करतो. मग त्यानंतर पत्रानंतर तुमचे अधिकारी तिथे तपासायला गेले होते का कुठे? त्या उद्योगाच्या ठिकाणी ह्या ग्रामपंचायतच्या ठरावाच्या अनुषंगाने बसायला कशाला? तपासणी करायला. मग ग्रामपंचायतचं पत्र आले, शेतकऱ्यांचं साह्यांचं पत्र आहे, मग ती एकदा पत्र प्रत्यक्ष आता अलीकडचं आहे का कधी जुनं आहे हे आत्ताच आहे. आताच असेल तर देतो ना. 25 फक्त आता जरा थोडा अधिवेशनाचा कालावधी चालू असल्यामुळं आमच्या ब्रीफिंग मीटिंग बाकीच्या चालू असल्यामुळे थोडा आम्हाला डिले होतोय. पण जसं आमच्याकडून वेळ मिळेल तसं आमचे क्षेत्रकार अधिकारी किंवा मी स्वतःहून तिथं येतो आणि त्या दृष्टीने पाहणी करतो. त्यात आणखी एक असं आहे, महसूलची तपासणी झाली त्यात बरोबर मुद्दे आहेत, कृषी विभागाची तपासणी झाली त्यात पण बरोबर मुद्दे आहेत, आणि अजून वन विभागाची पण तपासणी झाली त्यात पण तेच मुद्दे आलेले आहेत की शेतकऱ्यांचं नुकसान, प्रत्यक्ष त्या शेतातल्या पिकांचा पंचनामा, हे सगळं रिपोर्ट तयार आहे त्यांच्यामध्ये. तुम्ही आता सविस्तर एक माझी विनंती आहे की तुम्ही तुमची तक्रार करते किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुमच्या माध्यमातून जो काही आता आपल्याकडे तुमच्याकडे ज्या ज्या विभागाचे अहवाल प्राप्त आहेत त्याचा एकत्र गट्टा करा आणि तो माझ्याकडे द्या. आता सगळ्यात प्रश्न दुसरा शेवटचा, ह्या पत्रानुसार अद्यापर्यंत काहीच कारवाई झालेली नाही. हे पत्र 5/1/2026 आहे. याचं मला कुठलंच उत्तर भेटलेलं नाही. तेच आता तुम्हाला जे राष्ट्रीय हरित लवादाचं सांगितलं तुम्हाला की आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून संबंधित उद्योगावर मीमांसा आदेशाची पालन करण्याच्या जबाबदारीच्या त्याच्यावर सदर करावे मला लेखी स्वरूपात कळले. मला वाटते आता ह्याच्यावर तुम्ही एक्झिक्युशन ॲप्लिकेशन माननीय राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केले, त्यानुसार आम्ही त्यांना उत्तर देतो आणि तुम्हालाही उत्तर देतो. डिले का झाला, कशासाठी झाला, ह्या गोष्टी बरोबर आहे, आवश्यकच होते. आणखी काय? सर एक शेवटचा प्रश्न आहे माझा. आता वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याचं साम्राज्य त्याच्या कुठेतरी स्थानिक प्रशासन बघून पण दुर्लक्ष करत आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? हे बघा, घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2026 आता अलीकडेच एप्रिलपासून लागू करण्यात आला, 1 एप्रिलपासून. त्याच्या अगोदर घनकचरा व्यवस्थापन हाताळणी 2016 अस्तित्वात होता. 10 वर्षानंतर त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या ह्या त्रुटी काढून आता नवीन ती अधिनियमावली ती जाहीर केली आणि ती लागूही केली. त्यामध्ये जे कचऱ्याचे नियम दिलेले आहेत त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांना 1 वर्षासाठी प्राधिकृत करून पूर्ण ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांची कचऱ्याचं संकलन, त्याचं वर्गीकरण आणि त्याची विल्हेवाट याबाबतच्या तरतुदी करायच्या आहेत. त्यानुसार जिल्हा स्तरावर कमिटी स्थापन झालेली आहेत. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर मिटिंग घेतलेली आहे, बैठक घेतलेली आहे, त्याचा आढावा सुरू आहे आणि त्याच्यात जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण जिल्ह्यातील नगरपंचायती, ग्रामपंचायती, नंतर नगरपरिषद, महानगरपालिका याचा सर्व समावेश आहे आणि त्यानुसार कारवाई होईल. परंतु सद्यस्थितीत जरी कायदा 2026चा आलेला असला तरीसुद्धा आत्ताच्या सद्यस्थितीत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचा कचरा संकलित करून त्यानुसार त्याची विल्हेवाट लावणं हे क्रमप्राप्त आहे. आता काही ग्रामपंचायती असतील ज्याची लोकसंख्या 5,000च्या वरती असेल किंवा नगरपंचायती नवीन झालेल्या असतील, नगरपरिषदा असतील ज्यांची आणखी साईट डिक्लेअर झालेली नाही किंवा कुठं त्यांना जागा निश्चित करून मिळालेली नाही, अशा ठिकाणी आम्हाला सुद्धा आमच्याकडे तक्रारी प्राप्त होतात की सदरचा कचरा हा रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या MIDC किंवा इतर ठिकाणी जिथे मोकळ्या जागा दिसतील तिथं टाकला जातो आणि त्यानुसार जाळून टाकला जातो. त्यामुळं निश्चितच प्रमाणात त्यातलं सांडपाणी निर्माण होतं आहे किंवा त्यातला धूर निर्माण होतो. त्यानुसार काही तक्रारी, आरोग्यविषयक नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होतात, आम्ही त्यानुसार कारवाई करतो. परंतु ह्या गोष्टी एखाद्या अननोन ठिकाणी, अनोळखी ठिकाणी, रिमोट एरियामध्ये जर एखाद्या ग्रामपंचायतीने कचरा आणला, तो तिकडे परस्पर टाकला, जोपर्यंत त्या गोष्टी कोणाच्या तिथल्या नागरिकांच्या निदर्शनास येत नाहीत आणि आमच्याकडे त्याचा करस्पॉन्डन्स होत नाही, तोपर्यंत आम्हालाही त्यामध्ये कारवाई करण्याच्या अडचणी येतात. धन्यवाद. अजून एक सर विचारतो, जिल्हा परिषदेने पण आता एक दुसरा असं आहे की चालू आहे
हो. चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये आता चाकण फेडरेशन सांगितलं इंडस्ट्रीज असोसिएशन आणि तिथलं एक ते ऑपरेटिंग संस्था जी आहे ती प्रकल्प, तिथं चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये कारखान्याच्या बाहेर म्हणजे जो अघातक कचरा आहे किंवा जसं आता कॅन्टीन वेस्ट असेल किंवा इतर जनरल पुट्टे असतील हे वेस्ट असेल किंवा आजूबाजूच्या आता आपण बघितलं तर रस्त्यावर दुधरपाटी बाजूच्या ग्रामपंचायतीने टाकले जातात. तर अशासाठी आता त्यांनी एक मोठा MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि चाकण फेडरेशन आणि ते ऑपरेटिंग एजन्सी यांनी तिघांनी एकत्रितरित्या तो एक प्रोजेक्ट तिथे घेतलेला आहे. थोड्या दिवसात तो कार्यान्वित होईल. त्यामध्ये इंडस्ट्रीमधला जो अघातक कचरा आहे तो प्लस ज्या रस्त्यावर पडलेला जो अतिरिक्त कचरा आहे तो असा सर्व कचरा संकलित करून त्याच्यावर तिथं प्रक्रिया केली जाणार आहे. एक जिल्ह्यातील एकमेव आणि अत्यंत चांगलं असं ते उदाहरण आहे. आता त्यात MIDCमध्ये अशी गंभीर समस्या आहे, साधारण जो कचरा आहे कंपनीचा जो काही वेस्टेज कचरा आहे तो रस्त्यावर आणून टाकला जातो. स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये म्हणते तो आमचा विषय नाही आहे, MIDC म्हणते तो आमचा विषय नाही आहे. म्हणजे काही त्याच्यावर मार्ग काय नाही. हे बघा, कचरा आता उद्योग भरपूर आहेत MIDCमध्ये कार्यक्षेत्रामध्ये. आमचं मनुष्यबळ किंवा प्रत्येक रस्त्यानं फिरणं आम्हालाही शक्य होत नाही. ज्यावेळी आमच्या निदर्शनास येते त्यावेळी आम्ही तिथं जनजागृती प्रोग्राम घेतलेले आहेत, कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तुमच्या माध्यमातून आपण वृक्षारोपण केलेलं आहे. आपल्या माध्यमातून पर्यावरण संस्था एखादी स्वच्छता मोहीम हाती घ्या, आम्ही त्यामध्ये सहभागी होतो. अशा दृष्टीनं हे बघा, जोपर्यंत लोकांचा लोकसहभाग होत नाही तोपर्यंत कुठल्याही कायद्याची यशस्वी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळं स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण पुढाकार घेतला तर त्या दृष्टीने आपण कारवाई करू. म्हणजे आता तुमच्या संस्थेचं नावच पर्यावरण हिरवाई काहीतरी संस्था आहे. हां, नाही, संस्था गेल्या 12 वर्षापासून पर्यावरण क्षेत्रासाठी कामच करते आणि प्रामाणिकपणे काम करते. मग त्यात वृक्ष लागवड असेल, स्वच्छता असेल, परत त्याच्यात प्लास्टिक कचरा गोळा करणे असेल, असे उपक्रम घेते. आता आणखीन काही कालावधीनंतर किंवा आपण आता 4-6 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी तुमच्या मार्फत तुमच्या सहयोगाने तो आपण वृक्ष म्हणजे काय म्हणतो आपण पर्यावरण वाचवण्यासंदर्भात जे निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेतल्या त्यात पण चांगला आपल्याला प्रतिसाद अत्यंत तुम्ही सहकार्य केलं म्हणून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लोकसहभागासाठी अत्यंत उत्साही असते, अग्रेसर असते. त्यामध्ये कुठल्याही बाबतीत टाळाटाळ केली नाही. आपण आता उद्याच्या पुढच्या आठवड्यात देहू आणि आळंदी येथून दोन्ही संत तुकाराम महाराज आणि संत माऊलींच्या पालख्या तिथून प्रस्थान होत आहेत. त्या दृष्टीनं आपल्या माध्यमातून काय असेल, स्वच्छता मोहीम असेल, तुम्ही आम्हाला कळवा, आमचा त्यात आम्ही सहभाग नोंदवू. तुमची पर्यावरण संस्था जी आहे त्याच्या नावातच आमचंच कार्य तुमच्या संस्थेमध्ये आहे. त्या दृष्टीनं सकारात्मक भूमिका घेऊन कुठल्याही बाबतीत निगेटिव्ह नकारात्मक भूमिका न घेता सकारात्मक भूमिकेतून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे काय चावी लावली आणि निघाली असा तो प्रकार नाही. कुठलाही उद्योग बंद करताना त्याला कायद्याची नियमावली सगळी फॉलो करावी लागते आणि त्या दृष्टीनंच होतं. तुम्ही आम्ही म्हणलं म्हणून उद्योग दिसतो, जोपर्यंत त्यांना त्याचा प्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर काही कारवाई करू शकत नाही. जोपर्यंत त्याचा पंचनामा होत नाही, वस्तुस्थिती बघितली जात नाही, तोपर्यंत आपल्याला काही करता येत नाही. म्हणून तुमचा वावर प्रत्येक परिसरात आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तिकडे तुमचा वावर आहे. तुमची संस्था त्यामध्ये काम करते. तुमच्या भूमिकेतून ज्या काही रास्त तक्रारी आहेत त्या तक्रारी त्या त्यानुसार कारवाई करू. मला अजून प्रश्न विचारायचा आहे. आपल्या पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी स्तरावर आपली पर्यावरण समितीची कमिटी स्थापन केलेली, तिचं कार्य मला वाटतं गेल्या काही वर्षापासून बंद आहे. नाही, जिल्हा पर्यावरण समिती ह्या प्रत्येक जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित आहेत. आपल्या पुणे जिल्ह्याची सुद्धा ती पर्यावरण समिती स्थापित आहे. त्यामध्ये शासकीय विभाग आणि अशासकीय अशा 2 त्या भाग आहेत. तर मध्यंतरी आम्ही ज्यावेळी त्या पहिल्या मिटिंगसाठी 2026च्या आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे मॅटर फुटत जाता त्याची तारीखसुद्धा निश्चित झाली होती, पण काही तांत्रिक कारणास्तव आणि इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे ती पुढे ढकलली, पण निश्चितच आता त्या येत्या ह्याच्यात होऊन जाईल. पण त्याच्यात त्या मिटिंगा दरवर नियमित होतात का? मला शंका आहे जरा, कारण मिटिंगा होत नाही, त्याची काही माहिती मिळत नाही, ती माहिती काही प्रसारित करत नाहीत. म्हणजे निश्चित पर्यावरण समिती जिल्हा स्तरावरची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणारी तिचं कार्य चालतं का? नाही, कार्य चालतंय ना. काय बघा, मिटिंग कमी एखादी दुसरी कमी जास्त होत असेल, पण जिल्हा पर्यावरण समितीमध्ये जे विषय दाखल केले जातात त्यामध्ये सन्मान्य सगळे लोकप्रतिनिधी, आमदार साहेब आहेत, सदस्य आहेत सर्व, नंतर बाकी विभाग आहे शासकीय, आणि
आपले स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञ सदस्य बरोबर. त्यांची आणखी नेमणूक व्हायची वाटते. तर अशा दृष्टीनं त्यांनी जो विषय सुचवला त्या विषयावर त्यावेळी कारवाई झालेली आहे. परंतु मला असं वाटतं त्या समितीमध्ये आपला रोल खूप मोठा आहे किंवा आहे ना. महत्वाचा आहे. त्या समितीमध्ये आपण तिथं त्या समन्वयक लोकांना आहोत. आम्ही प्रवृत्त करावं असं आमची अपेक्षा आहे. आम्ही समन्वयक आहोत. सदस्य सचिव सुद्धा आमचे आपणच आहे हा, बहुतेक. म्हणजे तेच समन्वय आम्हीच करायचा आहे तो. तर त्या दृष्टीनं बाकीची अंमलबजावणी होते. त्यात थोडंसं आपण लक्ष हो, घालावं नक्की. अशी आमची अपेक्षा आहे की जेणेकरून तुमचा- पर्यावरण विषयी सर्वसामान्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. जागृती होणं गरजेचं आहे आणि लोकही तुम्हाला सहकार्य करतील. नागरिकांच्या तक्रारी तुम्ही तत्काळ त्याचं दखल घ्यावी अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. निश्चितच आपण तेवढं निश्चितच सहकार्य करावं. निश्चितच धन्यवाद.